3 पुस्तकांची सरासरी किंमत ₹30 आहे. त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी किंमत ₹20 आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? आता आपण ह्याला 2 मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावं लागेल, की 3 पुस्तकांची सरासरी किंमत. आता सरासरी किंमत म्हणजे काय? जर एकाची किंमत ए असेल, दुसऱ्याची किंमत बी असेल, तिसऱ्याची किंमत सी असेल, तर ह्या तिघांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला काहीतरी XYZ भेटतील. पण जर ह्या तिघांची जर बेरीज केली, वेगवेगळ्या किमती आहेत समजा या, आणि त्याला भागीला 3 केलं तर ही यांची सरासरी झाली. ती किती दिलेली आहे? 30. म्हणजे जर 3 पुस्तकं आहेत आपल्याकडे ए, बी, सी, त्यांची सरासरी तुम्हाला किती भेटली? 30 भेटली. मग हा इथे भागाकारात आहे, आपण तिकडे जर पाठवला 30 गुणिले 3, म्हणजे एकंदरीत आपण जे 3 पुस्तकं घेतलेले आहेत त्यांची बेरीज किती भेटली? म्हणजेच ते तिन्ही पुस्तकं आपल्याला किती रुपयाला पडलेत? तर ₹90 पडलेले आहेत. त्यातल्या 2ची समजा ए आणि बीची सरासरी किती आहेत? ती आपल्याला दिलेली आहे 20. 2 आहे म्हणून भागीला 2. इथे 4 असले असते, 4 जर पुस्तक असले असते तर भागीला 4 गेलं असतं. तर इथे 2 यांची बेरीज किती येणार आहे? तर हा 2 तिकडे पाठवा. 20 गुणिले 2 म्हणजे 40. म्हणजे त्यापैकी ए आणि बी या पुस्तकांची किंमत किती रुपये आलेली आहे? ₹40 आलेली आहे. तर तिसरे पुस्तक ए, बी, सीची टोटल ए, बी आणि सीची किंमत ₹90 आहे. त्यातला ए आणि बी हा ₹40 पुस्तक पडलेला आहे. तर सी कितीला पडेल? तर सी बरोबर पडेल 90. हा 40 इथे प्लसमध्ये आहे, तिकडे पाठवला, हा वजाबाकीमध्ये जाईल. 90 वजा 40 म्हणजेच किती येतील? ₹50. तर ही एक मेथड झाली. दुसरी एक मेथड शिकवणार आहे मी, ती मिक्सचर आणि एलिगेशनची मेथड आहे. त्या मेथडने सुद्धा तुम्ही करू शकता. ती मेथड तुम्हाला भरपूर ठिकाणी कामीला येणार आहे. तर ही मेथड तर बरोबरच आहे. दुसरी मेथड थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, पण ती ॲक्च्युली तुम्हाला खूप कामाची पडेल. जसं जसं आपण ॲव्हरेज सरासरी हे चॅप्टर घेऊ त्यावेळेस तुम्हाला जाणून पडेल. तर बघा 3 पुस्तकांची किंमत, 3 पुस्तकं आहेत त्याची सरासरी किंमत किती भेटली तुम्हाला? तिघांची मिळून आता 3च पुस्तकं आहेत त्याच्यामुळे त्याची जी मधली किंमत भेटलेली आहे ती बरोबर मध्ये लिहायची 30. 2 पुस्तकांची किंमत ती आली 20. मी इथं लिहितो की 2 पुस्तकांची किंमत किती भेटली मला? 20. एका पुस्तकाची किंमत काढायची तुम्हाला. आता एका पुस्तकाची सरासरी किंमत, इथे आपण सरासरी किंमतच लिहित आहे. ही 20 सरासरी किंमत झाली, 30 सरासरी किंमत झाली. एका पुस्तकाची सरासरी किंमत तीच असणार आहे कारण की एकच भागीला येईल. तर इथे काय करायचं आहे? ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे. किती आला? ₹10. 10 डिफरन्स आला. पण इथे पुस्तकं किती आहेत? तर 1 आहे. आपण म्हणू शकतो की एकासाठी इथे किती लागलेले आहेत? ₹10. इथे किती आहे? तर 2 आहे. तर 2 बरोबर किती होतील? तर 1 बरोबर 10, तर 2 बरोबर 20. आता काय करायचं आहे? एका साईडला वजाबाकी होईल. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी. 30 वजा 20 किती झाले? 20. 30 वजा 10 किती झाले? 20. आता एका ठिकाणी बेरीज करायची आहे. 30 प्लस 20 किती झाले? 50. तर ₹50 सुद्धा ह्याची बेरीज आहे. इथं गुणाकार भागाकार करायची गरज नाही पडत. फक्त एवढ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. त्या हळूहळू कळतील तुम्हाला. जे गरजवंत विद्यार्थी आहेत, ज्यांना खूप शिकण्याची इच्छा आहे, खूप साऱ्या ट्रिक्स आहेत आपल्याकडे, तर त्या ट्रिक्सचा भंडार जर तुम्हाला हवा असेल तर फक्त ₹59 मध्ये आपण काय ऑफर करत आहोत? फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर हे चॅप्टर वाईज व्हिडिओज तुम्हाला जर हवे असतील, जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना जर हवे असतील, तर हे व्हिडिओज तुम्हाला फक्त ₹59 मध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे? जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे. तिथे गणित मास्टर्स म्हणून ही आपली कोर्सेस आहेत. त्याच्यावरती तुम्हाला फक्त ₹59 मध्ये ही कोर्स अवेलेबल होईल. प्लस जो विद्यार्थी हा कोर्स घेईल त्याच्यासाठी आपल्यावरती एक टेलिग्राम डाऊट ग्रुप आहे. त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता. @गणित1 असं लिहा. टेलिग्रामवरती सर्च करा. तुम्हाला तिथे मॅथ्सचा ग्रुप भेटेल. त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स जर मला पाठवले तर त्याचं सोल्युशन आपल्याला व्हिडिओजद्वारे देण्यात येईल. पण हे फक्त ₹59 वाल्यांसाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही ह्याचे जॉईन होऊ इच्छित असाल तर ₹59 ची मेंबरशिप घ्या. धन्यवाद.